दिवाळी जशी संपते ना तर दिवाळीचा फराळाची गोडी अजूनच छान वाटते. आणि मी आली माझ्या मैत्रिणीकडे आणि असं छान सागर संगीत मला फराळाचं असं ताट मिळालेलं आहे. चकली, करंजी, लाडू, मस्त करंजी. आणि आपण हे टेस्ट करूया कशी छान झाली आहे ते. घरात जेव्हा फराळ बनतो ना त्याची गोडी एकदमच मस्त असते ना, त्यामुळे प्रॉपर साजूक तूप. आणि दिवाळीचा फराळ असा एकत्र खाण्यात मजा असते. म्हणजे तू केलेला, मी केलेला, असा छान खूप सुंदर करंजी झाली. आणि त्याला असे छान लेअर्स आलेत तरी शेवटची. हो, माझ्या ह्याच्यामध्ये होती ती. माझ्या नशिबात फराळ खायला पण नशीब लागतं मस्तपैकी. असा घरगुती फराळ खूप छान झालं. मस्त. हो, आम्ही मस्त आता एक करंजी मी आता खाते आणि माझ्याकडची करंजी एकदमच. आणि मस्त चहा बरोबर आपल्या मैत्रिणीबरोबर गप्पा, थोडा टाइम स्पेंड करणं बरं वाटतं. असं काहीतरी आपण भेटलं का बरं वाटतं. आणि असं कधीतरी भेटावं, 2-3 महिन्यात भेटलंच पाहिजे. मैत्रिणी म्हणजे 2-3 ह्याच्यातनं मैत्रिणीला भेटलं पाहिजे. एक कुठेतरी बाहेर किंवा घरी जसं जमेल तसं छान वाटतं आपल्याला. आणि शेअरिंग होतं खूप आपल्या गोष्टी. आणि एकमेकांकडे शिकायला मिळतं ते पण आहे. नाही. आणि मला तुमच्याकडनं खरंच म्हणजे मी म्हटलं त्या दिवशी मला मेसेज केला होता की आज मला खूप फ्रेश वाटतंय. आपण तेवढ्या आपल्या गप्पा झाल्या होत्या असं. चला मग टी टाइम चालू आहे मस्तपैकी. टी टाइम चालू आहे. चहा घेतोय मस्तपैकी.